आय नो दॅट नेहमीच तीच इडली आणि तोच डोसा खाऊन जर बोर झालं तर त्याच बॅटरपासून नवीन काही इंटरेस्टिंग बनवता येईल का हा प्रश्न सर्वांनाच पडतो. तर म्हणूनच त्याच बॅटरपासून तयार होणारा एक इंटरेस्टिंग असा झटपट तयार होणारा टेस्टी मी आज पदार्थ बनवते आहे आणि तो तुमच्यासोबत शेअर पण करते आहे. कोणताही वेळ न वाया घालवता फटाफट आपण इथे घेऊया पॅन, त्यामध्ये घालूया तेल, जिरं घालायचं, मोहरी घालायचं, उडदाची डाळ, हरभऱ्याची डाळ घालायची फोडणीसाठी, बारीक कापलेला एक मोठा कांदा, 2-3 हिरव्या मिरच्या आपली आवडीप्रमाणे, एक 4-5 लसणाच्या पाकळ्या बारीक बारीक चिरून घ्यायच्या, शेंगदाणे जाडसर कुटलेले घालायचे आहेत. त्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आणि कढीपत्तासुद्धा घालायचा. आता ही फोडणी आपल्याला मंद आचेवर चांगली परतवून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आता ही फोडणी छान परतल्या गेली की यामध्ये आपल्याला घालायची आहे थोडीशी हळद, त्यानंतर लाल मिरची पावडर घालायची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे आपण घालणार आहोत सांबर मसाला. हो, सांबर मसाल्याने फ्लेवर खूप छान येतो. त्यानंतर 2 उकडलेले बटाटे घालायचे आहेत, जे असे कुस्करून घ्यायचे आणि मस्त अशी थोडंसं कोरडी अशी बटाट्याची सुकी भाजी किंवा चटणी तयार करून घ्यायची आहे. आता ही तयार झालेली भाजी आपण थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया आणि तोपर्यंत गॅसवर आपण एक कढई घेऊया. कढईमध्ये 2 ते 3 ग्लास पाणी घ्यायचं, लिंबाची फोड टाकायची, वरून चाळणी आणि झाकण ठेवायचं, स्टीमर तयार करायचं. त्यानंतर इथे घेऊया आपण इडलीचं बॅटर, जे फर्मेंटेड आहे, मी रात्रीच तयार करून ठेवलेलं होतं. त्यानंतर चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हवं तर थोडासा खाण्याचा सोडा तुम्ही घालू शकता. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, याला आपण जो ट्विस्ट देणार आहोत किंवा जे इंटरेस्टिंग बनवणार आहोत ना, तर त्यासाठी मी इथे घेतलेल्या आहेत 4 वाट्या, ज्या सारख्या आकाराच्या आहेत. त्यानंतर त्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं. बटाट्याची भाजी जी आहे सुकी आपण बनवलेली, तर त्याचे असे आपल्याला छोटे टिक्की तयार करून घ्यायची आहे, जी वाटीमध्ये अशी बसेल आणि सगळीकडून जागा आपल्याला उरली पाहिजे. अशा पद्धतीची किंवा अशा आकाराची आपल्याला टिक्की तयार करून घ्यायची आहे. तर इथे सर्व बटाट्याच्या टिक्क्या मी तयार करून घेतलेल्या आहेत. आता आपण काय करूया, एक वाटी घेऊया. वाटीमध्ये तयार बॅटर आपल्याला 1 चमचा घालायचा आहे आणि त्याच्या मधोमध अशी बटाट्याची टिक्की ठेवायची आणि वरून परत आपल्याला इडलीचं बॅटर घालायचं आहे. खरंच सांगते, मुलांना एवढं आवडलं ना, ज्या वेळेला स्टीम झालं मी त्याला तडका दिला आणि खायला जेव्हा दिलं ना, तर मुलं म्हणत की आई हे ना तर इडली वडापावसारखंच तयार झालेलं आहे. म्हणजे बटाटा आतमध्ये असल्यामुळे वरतून इडलीचं त्याला कव्हर असल्यामुळे हे पूर्णपणे आपल्याला वडापावसारखंच दिसते आणि चवीला मात्र इडली लागते. त्यामुळे अतिशय खुश झाले होते मुलांना काहीतरी वेगळा पदार्थ दिसला होता. आणि आता आपण काय करूया, स्टीमरमध्ये आता ह्या वाट्या अशा पद्धतीने सेट करायच्या आहेत. आता 15 ते 20 मिनटं याला स्टीम होण्यासाठी लागेल. तोपर्यंत मस्त झटपट तयार होणारी टेस्टी अशी एकदम साधीशी चटणी तयार करूया. तर त्यासाठी मी इथे घेतलेले आहे कच्चे शेंगदाणे, डाळवं, त्यानंतर इथे मी लसण आणि हिरवी मिरचीसुद्धा घातली आहे. माझ्याकडे कोथिंबीर हिरवी शिल्लक राहिली नाही, म्हणून मी काय केलं, त्यामध्ये वाळलेली कोथिंबीर घातलेली आहे, चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी घालून ही चटणी मस्त अशी फाईन वाटून घेतलेली आहे. तडका पॅनमध्ये तेल गरम केलं, जे कडकडीत आहे. त्यानंतर त्यामध्ये फोडणीसाठी डाळ घातली, जिरं, मोहरी घातली, लाल मिरची घातली, सोबतच कढीपत्ता घातला आणि थोडासा हिंगसुद्धा घातलेला आहे. आता हा तयार तडका चटणीवर घातला की तयार झाली तुमची झटपट तयार होणारी कच्च्या शेंगदाण्याची चटणी. सोबतच आता आपल्या इकडे इडली किंवा जे कटोरी इडली आहे तीसुद्धा इकडे बऱ्यापैकी वाफवल्या गेली आहे, तुम्ही बघू शकता. आता हे आपण ज्या वाट्या आहे त्या आपण एका स्टँडवर काढून घेऊया, म्हणजे लवकर थंड होतील. तर ह्या वाट्या थंड होत आहेत तोपर्यंत आपण काय करूया, मस्त असा एकदम साधासा असा मिरची पावडरचा तडका तयार करूया. त्यासाठी पॅनमध्ये तेल घालायचं, जिरं मोहरी घालायचं, लाल मिरची पावडर आणि थोडासा सांबर मसालासुद्धा घालायचा. व्यवस्थित तडका तयार झाला की त्यामध्ये जे कटोरी बन आहे किंवा जी कटोरी इडली आहे आपली, तर ती अशा पद्धतीने काढायची, त्यामध्ये व्यवस्थित अशी ठेवायची, उलटपालट करून घ्यायचं, म्हणजे सगळीकडून त्याला व्यवस्थित मिरची पावडर किंवा हा कलर आला पाहिजे किंवा त्याला असा क्रंचसुद्धा आला पाहिजे. बघा आहे की नाही, त्याच साहित्यापासून तयार होणारा एक इंटरेस्टिंग असा पदार्थ आणि तो म्हणजेच
स्टफ इडली बन किंवा स्टफ कटोरी इडलीसुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता. अतिशय रुचकर लागते. तुम्ही टिफिनवर देऊ शकता आणि घरच्या घरी नाश्त्यासाठी तर एकच नंबर आहे. तुम्हाला कापून दाखवते बघा तुम्ही, किती सुंदर आणि एकदम असे सॉफ्ट इथे हा नाश्ता तयार होतो. तर तुम्हीसुद्धा एकदा अशा पद्धतीचा नाश्ता नक्की ट्राय करून बघा. तुम्हीसुद्धा फॅन होसाल. नक्कीच तुम्हाला मी बनवलेली आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.